भारतीय राज्यघटनेतील अत्यंत महत्त्वाचा टॉपिक म्हणजे घटक म्हणजेच मूलभूत हक्क, फंडामेंटल राईट्स. या ठिकाणी आपण मूलभूत हक्क हा कालच्या लेक्चरमध्ये आपण टॉपिक बघितला. त्यामध्ये संविधानामध्ये 7 मूलभूत हक्क होते सुरुवातीला. त्यामधला 6वा मालमत्तेचा हक्क हा रद्द केला आणि त्याला कायदेशीर दर्जा दिला. आणि सध्या 6 मूलभूत हक्क आहेत, फंडामेंटल राईट्स आहेत. त्यामध्ये आपण सर्वप्रथम सर्वात पहिला समानता, राईट टू इक्वॅलिटी हा घटक बघणार आहोत. कायद्यापुढे समानता आणि कायद्याचे समान संरक्षण. आता कायद्यापुढे समान संरक्षण आणि कायद्याचे राज्य, कायद्यापुढे समानता. कायद्यापुढे समानता ही ब्रिटिश संकल्पना आहे आणि कायद्याचे समान संरक्षण अनुच्छेद 14 ही अमेरिकन राज्यघटनेतून घेतलेली तरतूद आहे. इक्वलिटी, राईट टू इक्वलिटीमध्ये कायद्यापुढे समानता ही संकल्पना कायद्याचे राज्य म्हणजेच कुठल्याही एका व्यक्तीचे राज्य नव्हे, म्हणजेच काय तर कायद्याचे राज्य आहे. ब्रिटिश न्यायतज्ञ A.V. डायसी यांनी काही मुद्दे मांडले आहेत. ब्रिटिश न्यायतज्ञ होते ते. त्यामध्ये 3 घटक अंतर्भूत आहेत असे ते मानतात. कुठलाही कायद्याचे उल्लंघन केल्याशिवाय एखाद्या व्यक्तीला कायदे उल्लंघनाबाबत त्या ठिकाणी कोणतीही कारवाई होऊ शकत नाही. कायद्यापुढे समानता. कायद्यापुढे समानता मीन्स गरीब श्रीमंत, कनिष्ठ वरिष्ठ कनिष्ठ, सरकारी बिगर सरकारी अशा कोणत्याही ठिकाणी कायद्यापुढे समानता त्या ठिकाणी असली पाहिजे किंवा असायलाच पाहिजे. कोणत्याही एका व्यक्तीला विशेष अधिकार नसणे म्हणजेच काय कायद्याची समानता. त्यानंतर काही अपवाद आहेत समानतेला, इक्वॅलिटीला काही अपवाद आहेत. त्यामध्ये आहे राष्ट्रपती, प्रेसिडेंट, इंडियन प्रेसिडेंट आणि स्टेट गव्हर्नर, राज्यपाल यांच्या कार्यकाळामध्ये कुठल्याही न्यायालयामध्ये फौजदारी कारवाई करता येत नाही. आणि त्यानंतर दिवाणी कारवाईबाबत बी काही रूल्स आहेत. दिवाणी कारवाईमध्ये कमीत कमी 2 महिने नोटीस पिरियडमध्ये, पुढील 2 महिन्यानंतर ती नोटीस दिल्यानंतर त्यांच्यावर कुठलीही दिवाणी कारवाई कुठल्याही न्यायालयामध्ये करता येत नाही किंवा चालू ठेवता येत नाही असं. सुप्रीम कोर्ट काय म्हणतंय, कायद्याचे राज्य. सुप्रीम कोर्टाने काय सांगितलं आहे, कायद्याचे राज्य संविधानाची मूलभूत संरचना आहे. म्हणून त्यामध्ये इक्वॅलिटीच्या सुसंगत हे समानतेचे अपवाद वगळता प्रेसिडेंट आणि गव्हर्नरच्या व्यतिरिक्त जर समानतेचं उल्लंघन होत असेल तर त्या ठिकाणी सुप्रीम कोर्टाने सांगितलेलं आहे, निर्णय दिलेला आहे त्या ठिकाणी की ती मूलभूत संरचना आहे आणि त्यामध्ये कुठल्याही प्रकारची दुरुस्ती करता येते. अनुच्छेद 15 प्रोहिबिटेशन ऑफ डिस्क्रिमिनेशन ऑन सर्टन ग्राउंड म्हणजेच काय तर भेदभाव करण्यास प्रतिबंध. अनुच्छेद 15मध्ये पहिली तरतूद केवळ राज्यांसाठी, केवळ धर्म, वंश, जात किंवा लिंग, जन्मस्थान यापैकी एका कारणावरून राज्य कोणत्याही प्रकारचा भेदभाव करणार नाही. अनुच्छेद 15मध्ये तीच दुसरी तरतूद आहे राज्य आणि खाजगी व्यक्तींसाठी. तर ती काय आहे, दुकाने, सार्वजनिक उपाहारगृहे, हॉटेल्स, तलाव, करमणुकीचे ठिकाण, विहिरे, त्या ठिकाणी रस्ते, अशा ठिकाणी राज्य किंवा खाजगी व्यक्ती कुठल्याही प्रकारचा भेदभाव करणार नाही किंवा प्रतिबंध करणार नाही. आता प्रोहिबिटेशन ऑफ डिस्क्रिमिनेशन ऑन सर्टन
ग्राउंड्स कशासाठी भेदभाव करण्यास प्रतिबंध. तर शासनाला काही त्या ठिकाणी अधिकार आहेत की महिला आणि बालके आहेत त्यांच्यासाठी विशेष काही तरतुदी करण्यासाठी त्या ठिकाणी शासन शैक्षणिक संस्थांमध्ये आरक्षण देऊ शकते किंवा सामाजिक आणि आर्थिक दुर्बल घटक अशा SC ST असेल सामाजिक आर्थिक दुर्बल घटक असतील त्यांना विशेष शैक्षणिक आरक्षण असेल त्या ठिकाणी देऊ शकते. आणि ते आरक्षण वेळोवेळी आपण 1951ला पण ते घटना दुरुस्ती झाली